श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे. आजचा स्वामी संदेश सांगण्यापूर्वी स्वामींसाठी फक्त ह्या पुढील 2 ओळी. खरं तर स्वामींसाठी लिहायचं ठरवलं तर ह्या आभाळाचा कागद आणि समुद्रा इतकी शाई घेतली तरीही शब्द अपुरे पडतील, पण तरीही हा छोटासा प्रयत्न स्वामी स्वीकारतील अशी मी आशा करते. नको अंत पाहू त्वरे धाव घेई, नको अंत पाहू त्वरे धाव घेई, तुझ्या विना नाही दुजी श्रेष्ठ आई, तुझ्या विना नाही दुजी श्रेष्ठ आई. स्वामी भक्त हो, आयुष्यात कधी कधी कितीही खंबीर होण्याचा प्रयत्न केला तरीही कुठेतरी काहीतरी इतकं खोलवर तोडून टाकतं ना की आपण इतरांसमोर व्यक्त होऊ शकत नाही. मग अशा वेळेस आपल्याकडे एक हक्काची जागा असते, ती म्हणजे आपले स्वामी महाराज, जे आपल्याला कधीच नाकारत नाही. आपली स्वामी माऊली, जी आपल्यासाठी कोणी नव्हतं त्या प्रत्येक वेळेस आजपर्यंत धावून आली आणि इथून पुढेही धावून येणार अशी माझी खात्री आहे. जर तुम्हालाही स्वामींचा असा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये पटकन श्री स्वामी समर्थ लिहा आणि स्वामींना मुजरा करा. तर स्वामी भक्त हो, तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलं असेल अशी मी आशा करते आणि आजचा संदेश काय आहे ते सांगायलाही सुरुवात करते. संदेश ऐकण्यासाठी तुम्हाला फक्त एक छोटंसं काम करायचं आहे. तुमच्यासमोर ज्या 3 माळा दिसत आहे त्यापैकी एक माळ फक्त तुमच्यासाठी निवडायची आहे आणि मग बघा स्वामी तुम्हाला कुठला संदेश देत आहे ते तुम्हाला समजणार आहे. आणि तसं अनुकरण करण्याचा जर प्रयत्न तुम्ही केला तर स्वामी तुमची साथ कधीही सोडणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देते. तर चला, तुम्ही तुमच्यासाठीची माळ निवडली असेल अशी मी आशा व्यक्त करते. माळ म्हटलं तर आपण ह्या माळेवर स्वामींचं नाम जपतो आणि मग स्वामी देखील आपल्याला जपत असतात. तर भक्त हो, ज्यांनी 3 नंबरची माळ निवडली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी म्हणतात, माणूस काय आहे हे महत्त्वाचे नाही, पण माणसात काय आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. तुला जे बदलता येईल ते बदल, जे बदलता येणार नाही त्याचा तू स्वीकार कर, पण जे कधी स्वीकारण्यायोग्यच नसते त्यापासून तू दूर जा. परंतु स्वतःला नेहमी आनंदी ठेव. भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं. त्यासाठी जीवनामध्ये वाढण्याआधी रुजावं लागतं, तर चमकण्याआधी झिजावं लागतं. लागलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक जे शिकवते ना ते कुठलीच पदवी तुला शिकवू शकत नाही. म्हणून हे देखील तू शिकून घे आणि स्वतःला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कर. दुःखात फक्त तुझं एकच बोट तुझे अश्रू पुसतं, दुःखात फक्त एकच बोट तुझे अश्रू पुसतं आणि आनंदात मात्र तुझे 10 बोटं एकत्र येतात आणि जोरजोरात टाळ्या वाजवतात. अरे, जर तुझे स्वतःचे अवयव तुझ्या बाबतीत असं वागतात तर जगाकडून तू दुसरी अपेक्षा कशी करू शकतो? म्हणून सुख काय आणि दुःख काय, त्याही परिस्थितीत स्वतःला आनंदी ठेवायला शिक. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, संकटे येतील तेव्हा गुरुवचन विसरू नकोस. सुखाचे क्षण येतील तेव्हा सत्मार्गाला सोडू नकोस, सुखाचे क्षण येतील तेव्हा सत्मार्गाला सोडू नकोस. मग बघ, मी तुला सदैव सांगेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आता ज्यांनी पुढची माळ म्हणजेच 1 नंबरची माळ निवडली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात की जितका कमी या जगाशी तुझा वास्ता असेल तितकाच तुझ्या जीवनाचा रस्ता सुखाचा आणि सोपा असेल. अरे, जितका कमी या जगाशी तुझा वास्ता असेल तितकाच तुझ्या जीवनाचा रस्ता सुखाचा आणि सोपा असेल. म्हणून शक्य तितकं या जगापासून स्वतःला अलिप्त ठेव. हे कलियुग आहे. अरे, लोक सोन्यालाच घासून बघतात, चंदनालाच उगाळून लावतात. झीज ही नेहमी खऱ्याचीच होत असते. खऱ्याचा खरेपणा आयुष्यभर सिद्ध करावा लागतो. म्हणून त्या गोष्टींचा तू विचार करू नकोस. तू फक्त आमचा आहे याचा विसर तू स्वतःला पडू देऊ नकोस. अरे, आमच्या दरबारात बसणे म्हणजे तुझी काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते, नाहीतर या परब्रह्मासमोर बसणे म्हणजे काही खेळ नाही. पूर्व पुण्याई होत्या गाठी म्हणून झाल्या स्वामीराज भेटी, पूर्व पुण्याई होत्या गाठी म्हणून झाल्या स्वामीराज भेटी. आणि आपली भेट झालीच नाही तर ती मी जाणून बुजून घडवून आणलेली योजना आहे, यावर तू डोळे झाकून विश्वास ठेव. म्हणून या जगाच्या चकमकीत जगण्यापेक्षा आमच्या स्मरणात लीन होऊन तू जगायला शिक.
तुझ्या भावनांचा बाजार या ठिकाणी मांडू नको. वेळेपेक्षा जास्त महाग तुझ्या मनातील भावना आहेत. वेळेपेक्षा जास्त महाग तुझ्या मनातील भावना आहेत. ज्याला त्या समजतात त्यांच्यावरच खर्च करायला शिक, तरच तुझ्या भावनांची किंमत राहील. आणि आम्हाला तुझ्या भावना प्राणाहूनही प्रिय आहे, म्हणून त्या जपण्यासाठी आम्ही सदैव धडपड करू. पण तू देखील आम्हाला तुझ्या अंतरात्म्यात स्थान दे. मग बघ, आम्ही तुला सदैव सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी पुढची माळ म्हणजेच 2 नंबरची माळ निवडलेली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते आता आपण जाणून घेऊया. स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात की आयुष्य खूप सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. कोणी तुला वाईट म्हटलं तर फार मनावर घेऊ नको. या जगात असा कोणी नाही ज्याला सगळेजण चांगलेच म्हणतील. अरे, या जगातील लोक तर देवाला पण सोडत नाही. या जगातील लोक तर देवाला पण सोडत नाही. इच्छा पूर्ण झाली नाही तर देवही बदलतात, पण स्वतःच्या कर्माकडे मात्र सरळ सरळ डोळे झाक करतात. म्हणून खोटी कामं करून खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा आज मोठा झाला तरीही खोट्या कर्माची दुःखरूपी फळं त्याला उद्या भोगावीच लागणार आहे, ती त्याला कधीही चुकणार नाही. संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही. संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही. प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही. म्हणून पापाचा चालक होण्यापेक्षा पुण्याचा मालक बन. काही नाही जमलं तरीही एकदा आमचं नामस्मरण कर, मग तुझी सगळी कामे होतील. कारण आमच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. तुला नशिबापेक्षाही जास्त देण्याची आमच्यातच हिंमत आहे. तू चांगलं कर्म करत राहा. तुझं चांगलं करायला आम्ही समर्थ आहोत. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, तुम्ही 3ही संदेश ऐकले असतील तर तुम्हाला 3ही संदेशमध्ये एकच बोध जाणवला असेल, तो असा की वाईट कर्म करण्यापेक्षा किंवा वाईट गोष्टींतून मोठं होण्यापेक्षा आपण 21 लहान राहिलेलं बरं. परंतु वाईट कर्माची, वाईट धर्माची साथ कधीही धरू नये किंवा वाईट वाट आपण कधीही निवडू नये, कारण त्याचं फळ आपल्याला कधी ना कधी भोगावंच लागणार आहे. आणि म्हणून चांगलं काय वाईट काय हे समजण्यासाठी आपण स्वामी नामात रममान झालं पाहिजे. जेव्हा आपण रममान होतो, स्वामींशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने चांगलं वाईट यामधला फरक समजायला लागतो आणि खऱ्या अर्थाने आपले पाऊलं सत्कर्माकडे वळत असतात. आणि जी व्यक्ती सत्कर्म करते आणि जी व्यक्ती सत्याच्या मार्गावर, धर्माच्या मार्गावर चालते, अशा व्यक्तीची साथ स्वामी कधीही सोडत नाही. स्वामी अशा व्यक्तीच्या पाठीशी सदैव उभे राहतात आणि अशा व्यक्तीला ते नेहमी एकच सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्याची प्रचिती आज लाखो करोडो भाविक घेत आहे. का तर त्यांची कर्म चांगली आहे, त्यासोबत ते स्वामी सेवेमध्ये लीन आहे. आणि म्हणूनच आपल्यालाही एकच काम करायचं आहे. आपल्याला हे सुंदर आयुष्य मिळालं आहे, तर ह्या आयुष्याचा प्रत्येक क्षण स्वामी नामामध्ये घालवायचा आहे. सोबत आपली कर्म करायची आहे. बघा, स्वामी आपलं आयुष्य सुंदर बनवल्याशिवाय राहणार नाही. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.